कुंभ रास 2 मेचा दिवस पालटणार तुमचे नशीब. ही एक चूक टाळा नाही तर होईल मोठे नुकसान. नमस्कार. आपल्या स्वामी कृपा राशीफळ यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. कुंभ राशीच्या माझ्या प्रिय बांधवांनो, तुम्ही कधी असा विचार केला आहे का की इतकी मेहनत करून देवावर इतकी श्रद्धा ठेवूनही पदरी वारंवार अपयशच का येतंय? कधी कधी असं वाटतं ना की नशीब आपल्याशी खेळ खेळतंय. पण थांबा, आजचा हा 2 मेचा दिवस तुमच्या आयुष्यातलं ते काळं पान उलटण्यासाठी आला आहे. आज शनिदेवाच्या दरबारात तुमच्या कर्माचा हिशोब होणार आहे. पण एक सावधगिरीचा इशारा. आज नशीब पालटणार हे जितकं खरं आहे, तितकंच आज केलेली ती एक चूक तुम्हाला होत्याचं नव्हतं करू शकते. ती चूक कोणती? तुमच्या आयुष्यातला दुःखाचा डोंगर आज संपणार की वाढणार? आजचा हा व्हिडिओ केवळ राशी भविष्य नाही, तर तुमच्या जगण्याची नवी दिशा आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी जे सांगणार आहे ते ऐकल्यानंतर तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, पुढे जाण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव किंवा ओम शम शनेश्चराय नमहा नक्की लिहा. ज्यांच्या पाठीशी शनिदेव असतात त्यांचं रक्षण काळही करू शकत नाही. कुंभ राशीच्या लोकांनो, तुमचं आयुष्य म्हणजे एक संघर्ष आहे. तुम्ही जगाला हसता, पण तुमच्या मनातील दुःख फक्त तुम्हाला आणि तुमच्या देवाला ठाऊक आहे. इतरांच्या मदतीला तुम्ही धावून जाता, पण जेव्हा तुम्हाला गरज असते तेव्हा सगळे पाठ फिरवतात, हो ना? आज 2 मेचा हा दिवस तुमच्या याच एकाकीपणाला निरोप देण्यासाठी आला आहे. आर्थिक चक्र आणि धनलाभ. कुंभ राशीच्या मित्रांनो, 2 मेचा सूर्योदय तुमच्यासाठी धनयोग घेऊन आला आहे. पण हा पैसा सरळ मार्गाने येईलच असे नाही. अडकलेला पैसा. गेल्या 2-3 वर्षात तुम्ही कोणाला तरी उधार म्हणून पैसे दिले होते आणि आता ते मिळण्याची आशा तुम्ही सोडून दिली होती, तर आज तो माणूस स्वतःहून तुमच्या दारावर येईल. व्यवसाय विस्तार. जर तुम्ही लोखंड, तेल किंवा तंत्रज्ञानाशी संबंधित व्यवसाय करत असाल तर आज एखादी मोठी डील फायनल होऊ शकते. गुंतवणुकीचा सल्ला. आज शेअर मार्केटमध्ये लॉंग टर्म विचार करा. घाई गडबडीत घेतलेला निर्णय नुकसान देऊ शकतो. तुमच्या कुंडलीतील 11वे स्थान म्हणजे लाभ स्थान आज सक्रिय आहे, त्यामुळे उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. करिअर आणि नोकरीतील राजकारण. नोकरी करणाऱ्या कुंभ राशीच्या जातकांनो, आज कार्यालयात तुमच्या संयमाची परीक्षा घेतली जाईल. वरिष्ठांशी संबंध. तुमचे बॉस तुमच्या कामावर बारीक लक्ष ठेवून आहेत. आज तुमचे काम बोलले पाहिजे, तुम्ही नाही. सहकार्यांचे राजकारण. तुमच्या प्रगतीवर जळणारे काही लोक आज तुमच्या विरुद्ध कट रचण्याची शक्यता आहे, पण घाबरू नका. शनिदेव तुमच्या कर्माचे फळ देणार आहेत. नवीन संधी. जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत त्यांना आज परदेशातून किंवा मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीकडून कॉल येऊ शकतो. मुलाखतीला जाताना निळ्या रंगाचा रुमाल खिशात ठेवा, यश नक्की मिळेल. प्रेम, कुटुंब आणि विखुरलेली नाती. आता वळूया सर्वात हळव्या भागाकडे, तुमची नाती. जोडीदाराशी संवाद. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामध्ये एक इन्व्हिजिबल वॉल तयार झाली आहे. आज ती भिंत पाडण्याची वेळ आली आहे. एकमेकांवर संशय घेण्यापेक्षा आज रात्री शांतपणे बसून जुन्या आठवणींना उजाळा द्या. घरातील वडीलधारी मंडळी. वडिलांच्या आरोग्याची आज काळजी घ्या. त्यांचा एखादा जुना आजार पुन्हा डोटेवर काढू शकतो. त्यांची सेवा करा, कारण त्यांचे आशीर्वाद हेच तुमचे खरे रक्षण कवच आहे. प्रेम संबंध. जे अविवाहित आहेत त्यांच्यासाठी आज लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात, पण घाईत निर्णय घेऊ नका. समोरच्या व्यक्तीचा स्वभाव पारखून घ्या. विद्यार्थ्यांसाठी यशाचा मंत्र. कुंभ राशीच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस एकाग्रतेचा आहे. तुमचं मन आज सोशल मीडिया किंवा फालतू गोष्टींकडे जास्त वळू शकतं, पण लक्षात ठेवा, हीच वेळ आहे स्वतःला सिद्ध करण्याची. जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर आज तुम्हाला एखादी महत्त्वाची टीप किंवा मार्गदर्शक मिळेल, जो तुमचे आयुष्य बदलू शकतो. आरोग्य आणि मानसिक तणाव. शरीरापेक्षा मन जास्त थकलंय का? कुंभ रास ही वायू तत्वाची रास आहे, त्यामुळे विचारांचे काहूर तुमच्या डोक्यात सतत सुरू असतं. मानसिक शांती. आज कमीत कमी 15 मिनिटे ध्यान करा. शारीरिक व्याधी. सांधेदुखी किंवा पोटाचे विकार आज त्रास देऊ शकतात. रात्रीचे जेवण हलके ठेवा आणि बाहेरचे खाणे टाळा. आज स्वतःला वेळ द्या, कारण तुम्ही आनंदी असाल तरच तुमचे कुटुंब आनंदी राहील. ती एक मोठी चूक. आता वळूया त्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे. ती कोणती चूक आहे जी तुम्हाला आज टाळायची आहे? कुंभ राशीच्या लोकांनो, तुमची सर्वात मोठी कमजोरी म्हणजे अतिविश्वास. आज 2 मे रोजी तुमच्या अगदी जवळची व्यक्ती तुम्हाला भावनिक जाळ्यात ओढून तुमचे आर्थिक किंवा मानसिक नुकसान करण्याचा प्रयत्न करू शकते.
आज कोणालाही जामीन राहू नका किंवा कोणालाही मोठे कर्ज देऊ नका. तुमचं मन हो म्हणेल पण डोकं नाही म्हणेल. अशा वेळी आज डोक्याचे ऐका. ही एक चूक टाळलीत तर तुमचे नशीब सुवर्ण अक्षरांनी लिहिलं जाईल. नशिबाची साथ मिळवण्यासाठी हे करा. कुंभ राशीच्या लोकांनो, कधीकधी ग्रहमान अनुकूल असूनही आपल्याला फळ मिळत नाही, कारण आपल्या घरातील किंवा सभोवतालची ऊर्जा नकारात्मक असते. 2 मेच्या या शुभ दिवशी नशिबाची कुलपं उघडण्यासाठी मी तुम्हाला काही प्रभावी उपाय सांगणार आहे. पिंपळाच्या वृक्षाची सेवा. आज शनिवारी 2 मे रोजी संध्याकाळी सूर्यास्तानंतर पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. जसा जसा तो दिवा जळेल तसं तसं तुमच्या आयुष्यातील संकटांचा अंधार दूर होईल. काळ्या वस्तूंचे दान. जर तुम्हाला सतत कामात अडथळे येत असतील तर आज एखाद्या गरजू व्यक्तीला काळे तीळ किंवा छत्री दान करा. हे दान तुमच्या 7.5चा प्रभाव कमी करण्यास मदत करेल. शनी मंत्राचा महिमा. आजच्या दिवशी ओम प्राम प्रीम प्रौं सहा शनेश्चराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. जप करताना डोळे मिटून शनिदेवाचे स्मरण करा. तुम्हाला स्वतःच्या शरीरात एक वेगळी सकारात्मक ऊर्जा जाणवेल. गेल्या चुकांमधून मुक्ती आणि भविष्याचा मार्ग. माझ्या प्रिय कुंभ राशीच्या बांधवांनो, तुम्ही आयुष्यात आजपर्यंत खूप सोसला आहे. कधी जवळच्या व्यक्तींनी फसवले तर कधी नशिबाने साथ दिली नाही. पण आज 2 मे रोजी तुम्हाला स्वतःला एक वचन द्यायचे आहे. भूतकाळातील दुःखात अडकून पडायचे नाही. चुका सुधारा. भूतकाळात तुम्ही कोणावर तरी अतिविश्वास ठेवला आणि फसलात, ती तुमची चूक नव्हती तर तुमचा चांगुलपणा होता. पण आता तीच चूक पुन्हा करू नका. आजचा दिवस ही जुन्या जखमा भरून काढण्याची संधी आहे. यशाचा नवा मार्ग. येणारे काही महिने कुंभ राशीसाठी सुवर्ण काळासारखे आहेत. आज घेतलेला एक छोटासा सकारात्मक निर्णय तुमच्या पुढच्या 10 वर्षांचे भविष्य ठरवणार आहे. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. लोक काय म्हणतील याचा विचार सोडून द्या, कारण जेव्हा तुम्ही संकटात होतात तेव्हा हे लोक कुठे होते. आज तुमची वेळ आहे, ती वाया घालवू नका. भावनिक साध. शेवटी इतकंच सांगेन, कुंभ राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, काळ कितीही कठीण असला तरी हार मानू नका. देवाला तुमच्या संघर्षाची जाणीव आहे. आज रात्री झोपण्यापूर्वी आपल्या देवासमोर एक दिवा लावा आणि शांतपणे सांगा, देवा, आतापर्यंत जे सोसलं ते पुरं झालं, आता मला तुझा हात हवाय. तुमच्या डोळ्यातले अश्रू आज शनिदेव पुसणार आहेत. विश्वास ठेवा, हे दिवसही निघून जातील आणि उद्याची पहाट तुमच्यासाठी आनंदाची असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल, जर तुम्हाला वाटत असेल की मी तुमच्या मनातील भावना बोललो आहे, तर हा व्हिडिओ तुमच्या त्या प्रिय व्यक्तीला नक्की शेअर करा, जी आज संकटात आहे. तुमचं एक शेअर कोणाचं तरी आयुष्य सावरू शकतं. स्वामी कृपा तुमच्यावर सदैव राहो. उद्या पुन्हा भेटूया अशाच एका मार्गदर्शनासह. तर हे होतं आजचं राशी भविष्य, आणि हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे. एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा वेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. तुमचा आजचा दिवस सुखमयी आणि प्रगतिकारक जाओ, हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.